छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयाची अवस्था अत्यंत बिकट आहे। रुग्णालयामध्ये पुरेशा सुविधाही उपलब्ध नसल्याने रुग्णांचे नाहक हाल होत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री संजय शिरसाटांनी घाटी रुग्णालयामध्ये जाऊन आढावा घेतला। रुग्णालयाची परिस्थिती पाहून संजय शिरसाट अधिकाऱ्यांवर संतापले। छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालय हे जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यातील रुग्णांसाठी महत्त्वाचं केंद्र आहे। मात्र या रुग्णालयाची अवस्था गेल्या काही दिवसांपासून अत्यंत बिकट झाली आहे। पुरेशा सुविधा नसल्यामुळे सर्वसामान्य रुग्णांचे नाहक हाल होत आहेत। याच पार्श्वभूमीवर आज जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी घाटी रुग्णालयात जाऊन आढावा घेतला। त्यांच्यासोबत रुग्णालयाचे अधिष्ठाता शिवाजी शुक्रे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अध्यक्ष अभियंता अतुल चव्हाणही उपस्थित होते। रुग्णालयाची पाहणी करायला सुरुवात करताच तिथली परिस्थिती पाहून संजय शिरसाट यांचा पारा चढला। शिरसाट यांनी तिथेच अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढायला सुरुवात केली। 14 कोटी रुपयांचा निधी देऊनही रुग्णालयाची अवस्था बिकट आहे। त्यामुळे बिल सबमिट झालेलं आहे असं सांगू नका, काम किती झालं ते सांगा, असा सवाल शिरसाट यांनी अधिकाऱ्यांना विचारला। बसलेलं काम करून घ्यायसाठी बसलो तुम्ही लोक, आम्ही झक मारले तर पैसे देतो का एवढे? मला ते सगळे यादी दाखव, कोणते कामं बाकी काय बाकी। अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करताना शिरसाट यांनी काही अपशब्दही वापरले। तसंच घाटी रुग्णालय व्हेंटिलेटरवर गेल्याची खंतही शिरसाट यांनी बोलून दाखवली। त्यामुळे आता शिरसाट यांच्या पाहणीनंतर तरी रुग्णालयाचा कारभार सुधारतो की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरवेळेला डीनने स्वतः मला सांगितलं की मी अनेक वेळेला 10-10 लाखाच्या प्रमा देतो, मग ते काम का होत नाही? माझी घाटी सुंदर का दिसत नाही आणि सुविधा का मिळत नाही, हा त्याच्या मागचा उद्देश होता। म्हणून आताच मी चीफ इंजिनियर साहेबांना सुद्धा सांगितलंय, तातडीने जो कोणी असेल त्याच्यावर तुम्ही कारवाई केली पाहिजे। आता येणाऱ्या DPC मध्ये सुद्धा याच्यावर मी अत्यंत गांभीर्यपूर्वक चर्चा सुद्धा करणार आहे आणि कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्याकडे सुद्धा हा विषय काढणार आहे।